सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. ऑगस्ट 1947 ते 1964 पर्यंत पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे प्रधानमंत्री, शिवाय 17 वर्ष परराष्ट्र मंत्री होते. तर सुभाषचंद्र बोस यांनी 11 ऑक्टोबर 1943ला सिंगापूर येथे स्थापन झालेल्या अर्जी हुकूमत ए आझाद हिंद या स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारचं नेतृत्व 2 वर्षापेक्षा कमी काळ केलं. त्यावेळी त्यांनी सामर्थ्यशाली व्यक्तीशी विलक्षण धिटाईनं व्यवहार केला. एका वसाहती राष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून जाताना जपानचे तोजो आणि त्याही आधी हिटलर यांच्यासमोर आपली बाजू व्यवस्थित मांडली होती. 29 मे 1942च्या हिटलर भेटीत त्यांनी भारताविषयी अपमानास्पद उद्गार काढल्याबद्दल नेताजींनी हिटलरची ही भीड न ठेवता त्याला सुनावलं होतं. मार्शल स्टॅलिनने जो राजकीय सिद्धांत मांडला होता त्याचं श्रेय त्यांचे बर्लिनचे बोसांचे जवळचे सहकारी S.R. व्यास यांनी लिहिलंय की हा सिद्धांत नेताजींच्या कृतीतून प्रत्ययाला येतो. तो सिद्धांत होता, एक चांगला परराष्ट्रमंत्री 10 लष्कराच्या तोडीचा असतो. दोघांमधला मूलभूत फरक नेहरूंच्या 27 पानी पत्राला उत्तर देताना नेताजी म्हणाले होते की मी तुमच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून बघताना एक मोठा भाऊ आणि नेता म्हणून बघितलंय. कित्येक वेळा तुमचा सल्लाही घेतलाय. आपल्या दोघात एक महत्त्वाचा फरक म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा आणि अडचणींकडे बघण्याची दृष्टी एक नसणं आहे. दोघांमधला फरक वगळला तर दोघांमध्ये एक गोष्ट आहे, ती म्हणजे महात्मा गांधींचं येणं. फार महत्त्वाची गोष्ट आहे. गांधीजींवर नेहरूंची अंधनिष्ठा होती. एक प्रकारे नेहरू संमोहित झाले होते. तसे बोसांना गांधीजींविषयी आदर असला तरी ते संमोहित झाले नव्हते. बोसांप्रमाणेच नेहरूजी गांधीजींच्या मताशी सहमत नसायचे. त्यांची मने पटतही नसत कदाचित. थोडे मतभेद झाले तरी गांधीजी त्यांना समजून घेत. पण बोसांच्या बाबतीत तसं कधीच त्यांनी केलं नाही. आणि 1939 साली लोकशाही मतदान होऊन गांधीजींच्या इच्छेविरुद्ध बोसांची काँग्रेस अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्यावर तर दोघांमध्ये दरी अधिकच वाढली. बोस आणि नेहरूंची युती झाली असती तर भारताच्या इतिहासाला वेगळं वळण लागलं असतं. परंतु नेहरूंनी गांधीनंतरच्या काळातील भारतीय नेतृत्वाचा प्रतिस्पर्धी म्हणूनच पाहिलं असावं. आज जवाहरलाल ओळखले जातात ते स्वातंत्र्यानंतर भारतात 17 वर्ष सत्तेवर असलेली व्यक्ती म्हणून. तर सुभाषचंद्र बोस वसाहतवादी साम्राज्याला आव्हान देणारे नेता म्हणून अमर झाले. बंगालमध्ये जन्माला आलेली 2 विख्यात व्यक्ती म्हणजे रवींद्रनाथ टागोर आणि सुभाषचंद्र बोस. दोघांची प्रथम भेट जुलै 1921मध्ये समुद्रावर झाली. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी 24 वर्षीय सुभाषबाबूंनी आपल्या भारतीय प्रशासन नोकरीचा राजीनामा देऊन इंग्लंडहून भारतात परत येते होते. त्यावेळी 60 वर्षीय रवींद्रनाथसुद्धा त्याच बोटीतून प्रवास करत होते. या प्रवासात दोघांच्या खूप गप्पा झाल्या. 1920च्या उत्तरार्धात आणि 1930च्या पूर्वार्धात. स्वतंत्र चळवळीचे नेता म्हणून सुभाषबाबू राष्ट्रीय पातळीवर चमकत होते. मात्र टागोर त्यांचे बरोबर तटस्थ होते. दोघेही एकमेकांकडे संशयाने आणि अविश्वासाने बघत होते. 1933 ते 1939 मध्ये बोस भारताचे स्वातंत्र्य लढ्याचे फिरते राजदूत म्हणून युरोप खंडात फिरले. 1930 मध्ये मध्य प्रदेशातील कारावास दीर्घकाळ कैदेत होते. त्यावेळी ते अगदी मरणाच्या दारात गेल्यामुळे त्यांना युरोपात पाठवण्यात आलं. नंतर 1921 ते
1940 या काळात नेताजींना 11 वेळा अटक झाली होती. उपचारासाठी युरोपला जाताना त्यांनी टागोरांना परिचयपत्र लिहून देण्याची विनंती केली होती. त्या पत्राच्या आधारे युरोपातील प्रतिष्ठित आणि उच्चपदस्थ व्यक्तींच्या भेटी घ्यायचा उद्देश होता. पण टागोरांनी अगदीच कोरड्या शब्दात पत्र दिलं होतं. नेताजींनी या पत्राचा उपयोग युरोपात कधीच केला नाही. नेताजी व्हिएन्नामध्ये असताना त्यांनी द इंडियन स्ट्रगल 1920 to 1934 हे पुस्तक लिहिलं. त्यावेळी नेताजींनी टागोरांना विनंती केली होती की या पुस्तकाला प्रस्तावना देण्यासाठी आपण बर्नार्ड शॉ किंवा H.G. वेल यांना विनंती कराल का? आपल्याला पुस्तकाला प्रस्तावना लिहायची विनंती मुद्दाम केली नाही, कारण पुस्तकात गांधीजींची थोडीफार टीका आहे. पण आपण गांधीजींचे प्रशंसक आहात म्हणून तसं म्हटलं आहे. 1938 ते 1939 दोघांमध्ये आमूलाग्र बदल घडून आला. एरवी रवींद्रनाथ टागोर काँग्रेसच्या अंतर्गत बाबींमध्ये कधीच ढवळाढवळ करीत नसत. परंतु 1938ला नेताजींनी काँग्रेस अध्यक्षपदी 1 वर्षाच्या मुदतीसाठी दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि टागोरांनी त्यांना पाठिंबा दिला होता. 14 जानेवारी 1939ला कलकत्त्यात होणाऱ्या एका सार्वजनिक बैठकीत तुमचा सत्कार करायची इच्छा आहे, असं रवींद्रनाथांनी बोसांना पाठवलेल्या पत्रात इच्छा प्रकट केली होती. या प्रसंगात सुभाषचंद्रांना देशनायक म्हणून त्यांच्यावर रवींद्र टागोरांनी एक भाषण दिलं होतं. सुभाषचंद्र बोस पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून प्रचंड बहुमताने निवडून आले. त्या सुमारास नेताजी शांतिनिकेतनला गेले असताना टागोरांनी त्यांचं मनापासून स्वागत केलं आणि भाषणात ते म्हणाले, मी मनाने नेताजींना भारताचे नेते म्हणून स्वीकारलेले आहे आणि लवकरच सार्वजनिक घोषणाही करणार आहे. मार्च 1939ला त्रिपुरीला झालेल्या काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात गांधीजींच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या वागणुकीला नेताजींना तोंड द्यावं लागलं. ते बघून रवींद्रनाथ टागोरांना फार वाईट वाटलं. गंभीर आजारी असून सुद्धा ते अधिवेशनाला उपस्थित राहिले होते, पण त्यांच्यात अध्यक्षीय भाषण करण्याचे त्राण नव्हते. तेव्हा नेताजींचे वडील बंधू शरदचंद्र बोस यांनी त्यांचं भाषण वाचून दाखवलं. लोक नेताजींचा गौरव देशभक्तांमधला राजकुमार म्हणून करू लागले. नेताजी पुन्हा काँग्रेस अध्यक्षपदी निवडून आले. अपमानित झालेल्या गांधीजींनी त्यांना कोणत्याही प्रकारचं सहाय्य करण्याचं नाकारलं. शेवटी या आपसातील मनमुटावामुळे 29 एप्रिल 1939ला कलकत्त्यात वेलिंग्टन चौकात झालेल्या बैठकीत बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी छोटेसं भाषण केलं. लोक निषेध व्यक्त करू लागायचं तेव्हा स्वतः राजेंद्र प्रसाद आणि नेहरू या काँग्रेस नेत्यांना बाहेर घेऊनच गेले. या सगळ्या अडचणीच्या प्रसंगी रवींद्रनाथ एखाद्या पर्वतासारखे नेताजींच्या पाठीशी उभे राहिले होते. नेताजी त्रिपुराला असताना टागोरांनी स्वहस्ताक्षरात पत्र पाठवले. त्यात त्यांच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त केली होती आणि झालेल्या त्रासाबद्दल सहानुभूती दर्शवली होती. सुभाषचा जाहीर सत्कार करण्याची इच्छा त्यांनी पुन्हा व्यक्त केली होती. टागोरांनी 29 मार्च 1939ला गांधीजींना पत्र लिहून त्रिपुरात सुभाषबाबूंना मिळालेल्या वागणुकीबद्दल खंत व्यक्त केली. जानेवारी 1939मध्ये झालेल्या निवडणुकीत नेताजींना बंगालच्या 538 AIC प्रतिनिधींपैकी 369 मतं मिळाली आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला फक्त 69 मतं मिळाली. परिस्थिती चिघळू नये म्हणून टागोरांनी गांधीजींना परिस्थिती
आटोक्यात आणण्याची विनंती केली, परंतु गांधीजींनी मौन बाळगलं होतं. टागोरांनी 2 एप्रिल 1939ला पत्र लिहून नेताजींना खंबीर राहा आणि काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा नाही असा सल्ला दिला. प्रामाणिकपणे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवून तू किंवा भारताच्या आशा माफ करा निवडणूक लढवून तू जिंकला आहेस, ते पद तुझंच आहे. संपूर्ण भारताच्या आशा तुझ्यावर एक केंद्रित आहे, तेव्हा राजीनामा देण्याची चूक करू नकोस. मी हा सल्ला केवळ भारताच्या भवितव्यासाठी देत आहे. पुढे म्हणाले, तू अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील सभ्यता संयम दाखवला, त्यामुळे तुझ्या नेतृत्वावरील माझा विश्वास दृढ झाला. यातूनच तुझ्या अंतिम विजयाचा मार्ग निश्चित आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी 12 ऑगस्ट 1939ला सुभाषचंद्रांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही केली. काँग्रेसमधून त्यांना काढून टाकण्यात आलं. कळताच टागोरांनी तात्काळ गांधीजींना तारेद्वारे कळवलं की भारताच्या आणि बंगालच्या भवितव्यासाठी तरी सुभाषच्या बाबतीत त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो मागे घ्यावा. राष्ट्रीय ऐक्याच्या दृष्टीनं त्यांना सहकार्य करावं. अर्थातच टागोरांच्या या विनंतीकडे लक्ष दिलं गेलं नाही. त्यानंतर त्यांची तब्येत ठीक नसतानाही ते कलकत्त्याला आले. जाती सदनाच्या पायाभरणीच्या समारंभात टागोर आणि नेताजी एकाच व्यासपीठावर होते. हे राष्ट्राचे महासदन कलकत्त्यात बांधायचं नेताजींनी ठरवलं होतं. नेताजींच्या सन्मानार्थ लोकांनी सुभाष काँग्रेस फंडची स्थापना केली. जमा झालेली निधी सुभाषचंद्रांच्या स्वाधीन करून त्यांनी तो निधी कोणत्याही सार्वजनिक कार्यावर किंवा त्यांनी निवडलेल्या प्रकल्पावर ते करू शकतात असं म्हटलं. 1938मध्ये महानगरपालिकेने सेंट्रल ॲव्हेन्यू भागात नेताजींना एक मोठा जमिनीचा तुकडा भाड्याने दिला. नेताजींनी तिथे राष्ट्रीय सदनाची योजना आखाव्यास सुरुवात केली. तिथे सार्वजनिक सांस्कृतिक सगळे कार्यक्रम राबवले जाऊ शकतील अशी एक प्रशस्त आणि आधुनिक पद्धतीची इमारत बांधायचा मानस होता. एका प्रगतिशील देशाचे सक्षम नागरिक म्हणून तरुणांना विकासाची संधी सुविधा उपलब्ध होती अशी एक राष्ट्रीय संस्था स्थापन केली. हा प्रकल्प त्यांनी रवींद्रनाथांनाच अर्पण केला आणि त्यांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळण्याची इच्छा प्रकट केली. तसंच या इमारतीस योग्य नाव सुचवण्याची विनंती त्यांना केली. या संस्थेला टागोरांनी महाजाती सदन हे नाव सुचवलं. याच्या उद्घाटन प्रसंगी टागोर आणि सुभाष यांनी प्रेरणादायी भाषणं केली. बंगाली समाजाने भारताला बळकट करावं आणि भारताच्या प्रगतीसाठी पूर्ण मनोभावे हातभार लावावा असं आव्हान मन हेलावून टाकणाऱ्या भाषणातून टागोरांनी केलं. परंतु पुढे ठाकूर आणि देशनायक नेताजींनी पाहिलेलं स्वप्न पूर्णत्वाला गेलंच नाही. महाजाती सदन आकाराला आलं नाही. हे भारताचं दुर्दैव म्हणावं लागेल. आज ही वास्तू केवळ इमारत म्हणून अस्तित्वात आहे. टागोर आणि सुभाषजींची शेवटची भेट जुलै 1940मध्ये कलकत्त्यात झाली आणि या भेटीनंतर काहीच तासात नेताजींना अटक झाली. त्यांना शहरातल्या प्रेसिडेन्सी तुरुंगात ठेवण्यात आलं. ही अटक त्यांच्या राजकीय जीवनातली 11वी आणि शेवटची अटक होती. मंडळी, आज आपण इथे थांबतोय. याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद ताई.